तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींना, आपण अधिक महिन्यासाठी छान छान अशा रांगोळ्या रोज आपण बघत आहोत. त्यातलीच एक आता आपण पहिल्यांदा एक गोपद्माची रांगोळी बघितली आहोत. तर त्यामध्येच आपण थोडंसं चेंजेस करून आपण आता गोपद्मांची समई बघत आहोत. तर त्यासाठी मी इथं 6 गोपद्म घेणार आहे. समईची रांगोळी म्हणजे आपल्या घरातील अंधार किंवा निरागसता ही जे आपल्यात संकट येत असतं ते दूर करण्यासाठी आपल्याला समईची रांगोळी काढणं महत्त्वाचं आहे. तर आता आपले हे 6 गोपद्म तयार झालेले आहेत. त्यानंतर इथून आपण आता अजून 5 काढून घ्यायचे आहेत वरती. त्यानंतर आपल्याला त्या 4 तयार करून घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही चेंजेस देखील करू शकताय. तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही वर खाली अशी पद्धतीने तुम्ही देऊ शकताय. मी आता इथं मोजून तुम्हाला दाखवत आहे, कारण तुम्हाला काढताना सोपं जावं म्हणून मी हे सांगत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, परत 3ची द्यायची लाईन. आपली ही 3ची लाईन कंप्लीट होत आलेली. आता आपल्याला मधला जो दिसत आहे, तिसरा हा मधला जो दिसत आहे त्याच्यावरच आपल्याला अजून एक गोपद्म काढून घ्यायचा आहे. अजून एक आपल्याला काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. जे आपल्या असे टोटलात आपल्याला हे 3 तयार करून घ्यायचे आहेत. आता हे आपले मधले 3 तयार झालेले आहेत. आता आपण काय करूया, परत आपल्याला ह्याच्यावरती एक तयार करून घ्यायचा पहिल्यांदा. तर आपण मधला एक तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या दोन्ही बाजूला 2 आपल्याला असे गोपद्म तयार करून घ्यायचे आहेत. आणि हा असा आकार माझा तयार होत नाही, कारण हे खाली जे मी रांगोळीसाठी वापरलेलं आहे ते असं गुळगुळीत नाही, थोडंसं खरबरीत असल्यामुळे तुम्हाला हा जो शेप आहे तुम्हाला असा करून तुम्हाला प्लेनमध्ये दाखवता येत नाही, तो थोडा पसरला जातोय. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता आपल्याला ह्याच्यामध्ये 4 तयार करून घ्यायचे आहेत. चार नंतर आपल्याला परत आता 3 तयार करून घ्यायचे. परत आपल्याला काय करायचं, इथं 3 तयार करून घ्यायचे. त्यानंतर 2 आणि आता आपल्याला 1 तयार करून घ्यायचं आहे. आता बघू शकता ही तुम्हाला समईची रांगोळी किती छान दिसत आहे. तर मैत्रिणींनो, आपला जो वरचा जो दिसत होता तो आपला 34वा होता आहे गोपद्म. त्याच्यासाठी मी तो कॅन्सल करते आणि त्या ठिकाणी आपण आता एक ज्योत तयार करून घेऊया समईची या पद्धतीने. त्यासाठी तुम्ही इथला एखादा कमी केला तरी सुद्धा चालेल, काय हरकत नाही. तर ह्या पद्धतीने आपण ज्योत तयार करून घेऊया. तर या पद्धतीने आपण आता
ही ज्योत आपण तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर याच्या दोन्ही बाजूला आपण स्वस्तिक तयार करून घेऊयात. तर ह्या रांगोळ्यांचं आपलं अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्यामुळे ह्या रांगोळ्या आपण नेहमी आपल्या देवघरात किंवा तुळशीजवळ अशा रांगोळी ह्या काढल्याच पाहिजे. तर नक्की तुम्ही देखील ही रांगोळी ट्राय करून बघा. आणि रांगोळी कशी वाटली, तुम्हाला रांगोळी खरोखरच आवडली का, तर हे देखील मला कमेंट करून सांगा. तर आता आपली 33 गोपद्मापासून तयार केलेली समईची रांगोळी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.